एकीकडे कोविड-19 मुळे जग थांबलं असताना सर्वसामान्य माणूस हा पोटाची खळगी कशी भरली जाईल याच विवंचनेत होता। लॉकडाऊनच्या काळात काय करावं हे सुद्धा कोणालाच कळत नव्हतं। मात्र दुसरीकडे याच लॉकडाऊनच्या काळात शहर आणि गावच्या गावं ओसाड होऊन थांबली होती। एका गावात मात्र शिक्षणाचं महत्त्व आणि गोडी वाढावी याकरिता गावकर आणि गावातील तरुण अहोरात्र झटत होते। सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत लोकवर्गणीतून बोलक्या भिंतीचे काम या गावातील तरुणांनी हाती घेतलं आणि बघता बघता शिक्षणासाठी उभारलेली ही लोकचळवळ उदयास आली। तर चला मग पाहूयात शिक्षणाचा झरा घराघरात पोहोचवणाऱ्या या आदर्श गावाची ही कहाणी। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यात ताडशिवणी नावाचं एक छोटंसं गाव। आता या छोट्याशा गावातील ही शाळा बघून तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की खरंच का ही जिल्हा परिषदची शाळा? या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांसोबत याच छोट्या शाळेत शिक्षण घेऊन आज मुंबई येथे मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून पोहोचलेल्या एका व्यक्तिमत्वाचा सुद्धा तेवढाच सिंहाचा वाटा आहे। माझं नाव जितेंद्र मनोहरराव भांबर्गे, गाव ताडशिवणी, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। आम्ही फेसबुकवरती एक पोस्ट बघितली होती राहुल कर्डिले सरांची। ते IAS आहेत आणि त्यांनी बोलक्या ज्ञानमय भिंतींचा कार्यक्रम राबवलेला होता आणि मग कुठंतरी हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये सुद्धा राबवला गेला पाहिजे। कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा संपर्क शाळेपासून तुटल्या कारणानं विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होऊ नये या दृष्टीनं आम्ही तो प्रयत्न केला होता आणि गावामध्ये जवळजवळ आम्ही 50 बोर्ड बनवलेले आहेत, ज्यामध्ये भूगोल, इतिहास, गणित, मराठी आणि अभंगवाणी याचा समावेश केलेला आहे। आणि तांडा वस्तीमध्ये सुद्धा गावातीलच आता इथलं काम झाल्यानंतर गावातल्या शाळेचं तिथे सुद्धा आम्ही ते बोर्ड आणि ती शाळासुद्धा रंगरंगोटी करणार आहोत। दुसरा संकल्प आम्ही केला होता की महाराष्ट्रातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत इथे खूप चांगले शिक्षक वर्ग आपल्याला आहेत आणि बऱ्याचदा सोशल मीडियावरती म्हणा किंवा TV वरती म्हणा जो काही एक शिक्षणाविषयी बाजारीकरणाचा विषय येतो त्याला कुठंतरी फाटा देण्यासाठी म्हणून आपण जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवल्या पाहिजे, त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला भेटतं। गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय तिथं मिळाला पाहिजे म्हणून मग जिल्हा परिषदची शाळासुद्धा आम्ही इथे रंगरंगोटी केलेली आहे। आणि परत साऱ्या संपूर्ण गावामध्ये दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात आणि दिव्यांच्या रोषणाईत साजरी होत असताना शाळा मात्र अंधकारात असते। यावर आमच्या गावातील लोकांनी विचार केला आणि संकल्प केला की गावाची एक संवेदनशीलता आम्ही लक्षात घेतली की संपूर्ण गाव प्रकाशात रोषणाईत असताना की माझ्यासुद्धा प्रांगणामध्ये एक दिवा का बरं लागत नसेल। ज्या शाळेने कितीतरी क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कर्तबगार पिढ्या दिल्यात ह्या गावाच्या, आमच्या गावाची शाळा 1956ची आहे। अशा महाराष्ट्रभरातील विविध गावांमध्ये स्थापना कदाचित त्या दरम्यानच्या किंवा त्याच्या पाठीमागच्या असतील, मात्र तिथून का होत नाही, एक दिवा ज्ञानाचा त्या शाळेमध्ये का लावत नाही? आपण फक्त ज्यावेळेस दीपावली येते त्यावेळेस व्हॉट्सअपवरती त्या बॅनरवर एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा याचा, एक दिवा त्याचा असं करतो, पण एक दिवा प्रत्यक्षात लावला जातो का? नाही। तर आमच्या सर्व गावकऱ्यांनी, नवयुवकांनी हा संकल्प केला आणि संकल्पच नव्हे तर या ठिकाणी आम्ही दीपोत्सव ज्ञानाचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। आमची अशी इच्छा आहे की फक्त तो इव्हेंट नाही करायचा आम्हाला, तर तो जो संकल्प आहे आम्ही आता इथून पुढे वर्षानुवर्ष टिकवू आणि तो आम्ही टिकवणार। धन्यवाद। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून राज्यातील शिक्षणाचा कार्यभार सांभाळणारे सिद्धार्थ खरात या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन राज्यासमोर शिक्षण क्षेत्रातील हा शैक्षणिक गड राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरात
या स्थानिक मावळ्यांनी रचलाय। प्रायव्हेट शाळांमध्ये आकर्षक इमारत, विविध रंगांनी रंगवलेल्या भिंती आणि अत्याधुनिक सुखसुविधा दिसून येतात। मात्र ग्रामीण भागात छोट्याशा खेड्यात कोण अशी शाळा उभारणार? आणि जरी उभारली तरी सुद्धा एवढी फी सामान्य शेतकरी आणि शेतमजुरांची मुलं भरू शकतील काय? त्यामुळे आजही ग्रामीण भागात पडझड झालेल्या जीर्ण इमारत असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा दिसून येतात। पण आता ताडशिवणी या गाव याला अपवाद ठरलंय। गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करून त्याचबरोबर गावातील विविध घरे, शौचालय आणि इतर भिंतींवर देखील शिक्षणाशी संबंधित आकर्षक पेंटिंग, स्लोगन, सुविचार, विविध चित्र काढून नव्या पिढीसमोर शिक्षणात रुची निर्माण व्हावी यासाठी या बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत। जिल्हा परिषदेची शाळा म्हटली म्हणजे निधी कोण देणार, कधी मंजूर होणार, या सर्व गोष्टींमध्ये न पडता गावकऱ्यांनी 50, 100, 500 रुपये आपापल्या परीने जमा करून लोकवर्गणीतून शिक्षणाचं हे नंदनवन उभं केलंय। येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्येक गावांनी जर हा आदर्श घेतला तर नक्कीच ताडशिवणी पॅटर्न राज्यासाठी उपयुक्त ठरू शकतो। त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये गावागावात शिक्षणाची गोडी निर्माण होण्याचं काम पूर्ण होईल। ओसाड आणि मृत पडलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून पुन्हा एकदा नवीन राष्ट्र निर्माण करणारे मंत्रालयातील सिद्धार्थ खरात यांच्यासारखे वरिष्ठ अधिकारी, उच्च शिक्षित, युवा साक्षर पिढी या बोलक्या भिंतीमधून उदयास येत राहतील। मोहम्मद फारुक, विदर्भ न्यूज, खामगाव।